नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलो आहे अकोले तालुक्यातील पाबरगड किल्ल्याला भेट द्यायला. कळसुबाई त्यानंतर रतनगड वगैरे लोक या किल्ल्यांना भेट देत असतात. तसंच हा एक निसर्गसंपन्न किल्ला आपल्याला इथे पाहायला मिळतो. तर जास्त लोक इथे येत नाहीत. एक अपरिचित असा किल्ला आहे हा पाबरगड म्हणून. तर यायचं कसं, तर तुम्ही पुण्यावरून येत असाल तर पुण्यापासून अंतर आहे सुमारे 180 किलोमीटर. तर बेस विलेज आहे, दाऱ्याची वाडी म्हणून गाव आहे. ही जी दिसते ती आहे दाऱ्याची वाडी. हे शेवटचं घर आहे. इथूनच वरती यायला ट्रेल आपल्याला पाहायला भेटते. तसंच हा भंडारदरा जलाशय आहे. ह्या डॅमच्या समोरनं सरळ हा रस्ता येतो आणि ह्या रस्त्यालाच एक फाटा फुटलेला आहे. तर तिथून हा रस्ता या दाऱ्याच्या वाडीकडे येतो. तर आता आपण 15 मिनिट झाले ट्रेक स्टार्ट केलेला आणि ट्रेल अशी फारशी मळलेली नाही. झाडे वाढलेली असेल तर मग तुम्हाला शोधायला अवघड होईल. आता सध्या झाडे नाही आहेत त्यामुळे अशी ट्रेल दिसते. तरी पण या मेन डोंगर रांगेवर जायला आम्हाला वाट शोधावी लागते. तर आता ही एक वाट गेलेली आहे. तर जाऊन पुढे आता आपण पाहूया. या दर्याच्या वाडीतनं आल्यानंतर ना या डोंगर रांगेवरनं यायचं वरती आणि वरती आल्यानंतर ना खिंडीमध्ये यायचं आहे. ह्याच्या शेजारी दुसरी खिंड आहे. त्या खिंडीतनं जाता ह्या डोंगर रांगेच्या जस्ट डावीकडच्या खिंडीमध्ये यायचं आहे आणि मग तिथून वरती आपल्याला मेन डोंगर रांगेवरती जायला रस्ता आहे. ते समोर सगळ्यात उंच शिखर दिसते या डोंगर रांगेत, ते आहे कळसुबाई शिखर. आणि आत्ता आपण सध्या चाललोय ह्या पाबरगडावरती. तर एवढं पॅच आपण चढलेलो आहे. आता या खिंडीमधनं वरती जायचं आहे. गाईच रानमेवा हे बघा, मस्तपैकी झाडाला करवंदच करवंद आहेत दिसत असतील. तर आता पेटपूजा चालू आहे. करवंद खायची चाललेत. इथं पण आहेत बघा या झाडाला. तर ही खाली आहे दाऱ्याची वाडी. ह्या वाडीतनं आपण ट्रेक स्टार्ट केला होता. त्यानंतरनं इकडे जे कडा दिसतोय तिकडे वॉटरफॉलचा कडा आहे इथं. तर त्या वॉटरफॉलच्या इथून आपण वरती आलो. नंतर नेऊन आपण पोचतो ह्या पठारावरती. ह्या पठारावरती आल्यानंतर ना ही खालची वाट नाही घ्यायची. आता आम्ही खालची वाट घेतली होती. फार पुढंपर्यंत गेलो, वाट काय मिळाली नाही. परत ह्या वाटेने खाली जी वाट दिसते इथे ह्या वाटेने रिटर्न आलो. ह्या झाडातनं परत वरती आलो आहे. तर तुम्ही इथून वरती आला नाही पठारावरती, ह्या झाडांमधनं स्ट्रेट वरती यायचं, इकडून पुढे नाही यायचं. मग ही वाट तुम्हाला भेटेल आणि ही वाट खडी चढायची. डायरेक्टली तुम्हाला गडाच्या खिंडीमध्ये घेऊन जाईल शिडीकडे. तर बेकार अशी ही दमछाक झालेली आहे. वाट लागली आहे, वाट शोधून शोधून. ही पण माणिकडचीच आठवण आली. ऊन भरपूर आहे, घामाघूम झालो आहे. एकच बिस्लरीची बॉटल आणलेली, ती बंद दोन घोट घेऊन पाणी पित आम्ही चालू आहे. सगळीकडे चढायची वाट आहे. तशी वारं सुटले थंड असं. वाट पण खूप निसरडी आहे. मगाशी आम्ही तो खालचा दगड दिसतोय ह्या वाटेने ह्या झाडांमध्ये आलतो. इथं वाट नाही सापडली. रिटर्न गेलो आणि तिकडून परत वरती ह्या वाटेने आलोय. तर आता इथून वाट दिसते वरती जायला. आणि हा दिसतोय तो पाबरगड. इथं आपल्याला रेलिंग्स दिसतात. इथून वरती जायचं. दिसते ती दाऱ्याची वाडी. इथून आपण ट्रेक स्टार्ट केला होता. या साईडने पूर्ण असं चढत 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 ह्या खिंडीतनं वरती आलेलो आहे. आणि इथून आता रेलिंगचा पॅच चालू झालेला आहे. इथून रेलिंगचा पॅच चालू आहे. इथून आता आपण वरती जाऊया. खूप खडी चढाई आहे. ह्या वर्षातला दुसरा ट्रेक आहे. फेब्रुवारीमध्ये तोरणं गेला. आत्ता आपण आलो वरती आणि आत्ता झालाय रेलिंगचा पॅच चालू. आणि हा विनोद आजच्या ट्रेकचा साथी. वाट तर खूप चुकलो होतो आम्ही, पण विनोदने शोधून शोधून काढली. आता इथून दिसते बघा ती खालची दाऱ्याची वाडी.
इथून चढलो आपण ह्या खिंडीतनं. इथं वॉटरफॉलची वाट आहे. इथून ह्या पठारावर आलो. पठारावरती वरून परत ह्या झाडांमध्ये यायचं. झाडांमधनं वरती आल्यानंतर इथं वाट आहे. ह्या वाटेने सरळ सरळ वरती आल्यानंतर ह्या खिंडीत येऊन पोचतो. आणि या खिंडीतनं ही वाट दिसत असेल. ह्या वाटेने सरळ वर आलं की इथून रेलिंगचा पॅच चालू होतो. आणि इथं आता तुम्हाला शिडी दिसत असेल. आता ही शिडीने जायचं आहे वरती आपल्याला. आणि इकडं पण एक वाट गेलेली. त्या साईडला एक गुहा आहे. जमलं तर पाहूया. पाणी नाही आमच्यासोबत. गडावरती पाणी असलं तर आपण गुहेकडेही जाऊया. अदरवाईज भरपूर डिहायड्रेशन झालेलं आहे. सामान सगळं आणले पण खाली बॅग ठेवली आहे त्या घराच्या वाडीमध्ये. एवढं जरी चढता नसतं आलं. अजून आपल्याला हा किल्ला झाल्यानंतर ना आपण जाणार आहोत रतनगडकडे. आणि आजचं स्टे असणार आहे रतनगडवर. आता आपण पाहूया ॲक्च्युली रतनगडवर पोहोचणं होतं आहे की नाही. नाहीतर मग रतनवाडीमध्ये स्टे करणार आहोत. स्टे ठेवून जायचं. चला तर वर जाऊया आता आपण. हे मागं तुम्हाला दिसत असेल शिडी. पाबरगड हा अहमदनगर जिल्ह्यातील अकोल्या तालुक्यामध्ये असणाऱ्या भंडारदराजवळ स्थित असलेला एक दुर्गम किल्ला आहे. 17व्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या किल्ल्याची निर्मिती झाली होती. महाराजांनी सुरत ते मुंबई या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी आणि व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही एक लष्करी चौकी म्हणून ह्या किल्ल्याची निर्मिती केली होती. ही शिडी जोडून आलं ना रेलिंगच्या इथून इथे आपल्याला छोटंसं मंदिर पाहायला भेटते. पूर्ण डोंगरावर आपल्याला फुलं पाहायला भेटतात. ते जागोजागी आहेत. खाली पण आहे. कॅमेरामध्ये एवढे दिसत नसतील. संपूर्ण डोंगरावर आहेत खालीपर्यंत. किल्ल्याच्या शिडीच्या लेफ्ट हँड साईडने आलं की आपल्याला ही रेलिंग पाहायला भेटते. आणि इथं भव्य अशी गुहा आहे. खूप मोठी आहे. ते कॅम्पिंग पण करू शकतात. केलेली पण आहे बऱ्याच जणांनी. चुलीचा अवशेष वगैरे दिसतात आहे. आणि भरपूर असे आत आहे गुहा. मोठी आहे. थंड वाटते इथं. पाणी नाही आहे पण इथे. हे टाका आहे पण ह्यात आता सध्या काय नाही आहे. गुहा पाहिली आपण. आणि आता आपण जाणार आहोत वरती. तिकडून आल्यानंतर ना आपल्याला इथे एक पाण्याचं टाकं पाहायला भेटतंय. पाणी आहे पण पिण्यायोग्य नाही आहे. मोठं आहे असं पाण्याचं टाकं. आणि त्याच्या शेजारच आपल्याला हे खळगे पाहायला भेटतात. पाण्याचं टाकं पाहायला भेटते. त्याच्यापेक्षा पाणी थोडं क्लीन आहे. जर शेवटचा पर्याय राहिला तर ही पाणी पिऊ शकतो. आणि तिकडे जाऊयात आपण. तिथं घंटी दिसते. तिकडं मंदिर आहे ते जाऊन आता पाहूया. आणि अजून एक पाण्याचे टाके आहेत तिकडे ते पाहूया. किल्ला आपल्याला एक्सप्लोअर करून. तिकडं आता आपण आलो होतो. हे एक पाण्याचं टाकं पाहिलं मोठं. त्यानंतर नाही तर दुसरं पाण्याचं टाके आहे छोटं. त्यानंतर इथून आत आलो की आपल्याला इथं मंदिर पाहायला भेटतं. आणि मंदिराच्या शेजारीच आपल्याला इथे पाण्याचे टाके जोड टाके पाहायला भेटतात. तर आता सध्या 2 ह्याच्यातच पाणी आहे आणि बाकीच्या ह्याच्यात गाळ साठलेला आहे. गडाच्या माथ्यावर आपल्याला हनुमान मूर्ती, भैरवनाथाचे मंदिर आणि गणपतीची मूर्ती आपल्याला इथे पाहायला मिळते.
हा ट्रेक तुलनेने कठीण मानला जातो. पावसाळा वगळता इतर कोणत्याही ऋतूमध्ये आपण इथे ट्रेकिंगसाठी येऊ शकतो. हे पाहिल्यानंतर ना इथून पुढे वाट जाते, ती सरळ त्या डोंगरापर्यंत जाते. तिथं आपल्याला पाण्याची टाकी 2 पाहायला भेटतात. बाकी गडावर काहीही नाही आहे असं, बस तिथं पाण्याची टाकी आहेत. त्यानंतर न इथं आहेत 4 पाण्याचे टाके, 2 टाक्यांमध्ये गाळ आहे, 2 टाक्यांमध्ये पाणी आहे. तिथं मंदिर आहे. आणि आता आपण होऊया गड उतार. खतरनाक होऊ नये, झाडाचा नामोनिशाण नाही आहे, पाणी पण संपलंय. तर रामभरोशी उतरायचं. पायात तर कसलं अवसान नाही राहिलं, थरथर कापायला लागले. तर थोडंसंच राहिले, 1-15 मिनटात आपण बेस विलेजमध्ये पोहोचेल. दर्यावाडीमध्ये तुफान अशी तहान लागलेली आहे. फक्त अर्धा लिटर पाणी पिलंय दोघांनी. खाली गेलं की पहिलं पाणी पिणार आहे आणि झोपणार आहे. चला तर आता खाली गेल्यावर भेटूया.